साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सिद्धेश्वर मार्केट कमिटीचे नियोजन कोलमडले, कांदा व्यापारी संतप्त। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटला काही केले तरी शिस्त लागेना। शनिवारी नियोजनासाठी बैठक झाली। 600 गाड्या लिलावासाठी सोडण्याचे ठरले, मात्र केलेल्या नियोजनावर रविवारी पाणी फिरले। कारण रविवारी सकाळपासून कांद्याच्या गाड्या आल्या, त्या गाड्यांना टोकन देऊन जनावर बाजारात लावत असतानाच दुपारी दुसऱ्या गेटने कांदा मार्केट यार्डात शिरल्या। चौकात पुन्हा वाहतुकीची कोंडी झाली। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या 8 ते 10 दिवसापासून कांद्याची मोठी आवक होत आहे। 1000हून अधिक कांदा गाड्या येत असल्याने बाजार समितीतील नियोजन पूर्णपणे कोलमडून पडले। मागील 8 दिवसात बाजार समितीत जिकडे तिकडे कांदाच कांदा पाहायला मिळाला। 5000 वरील दरही 2000 ते 2500 रुपयापर्यंत खाली आला। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे। नियोजन पूर्णपणे कोलमडले असतानाही कोणाचे लक्ष नव्हते, संचालकही लक्ष देत नव्हते, व्यापारीही काही करू शकले नाही। यावर तोडगा काढून नियोजन करण्याऐवजी 1 दिवसाआड लिलाव करण्याचा निर्णय घेतला। याचा उलट परिणाम झाला। आज बघा, मार्केटमध्ये दररोज 10 दिवस झाला हजारो गाड्याची आवक आहे। केवळ ढिसाळ नियोजन आणि मार्केट कमिटीच्या चुकीमुळं सगळ्या शेतकऱ्यांचे हाल खूप होत आहेत। आणि शेतकऱ्यांसाठी इथं ना लघवीची सोय आहे, ना जेवायची सोय आहे। जे काही करायचं आहे अडचणीच करायचं आहे, अडचणीच मरायचं आहे, व्यापाऱ्यांनीच मरायचं आहे। मार्केट कमिटी मात्र नुसतं बसल्या जागी मालक होऊन बसली आहे। आणि केंद्र सरकारनं निर्यातबंदी न सांगता जे काम केलेलं आहे त्याच्यामध्ये खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आमच्या गाड्या एक्सपोर्टसाठी रस्त्यात होते, करोडोंचं नुकसान झालेलं आहे। हे कोण भरून देऊ शकतं आहे का? कोणी देऊ शकणार नाही। आणि मार्केट कमिटीमध्ये सगळे गेट जे आहेत फक्त चोरांसाठी ओपन आहेत, चांगल्यांसाठी ओपन नाहीत। तुम्हाला सांगतो, मार्केट कमिटीमध्ये एवढी चोरी आहे हिशोबाच्या बाहेरमध्ये। तुम्हाला इथं तुमचे कॅमेरे असतील तर बघा, किती बाया पिशव्या भरून बाहेर जातात आणि मार्केट कमिटीच्या गेटच्या बाहेरच कांदे विकत बसतात चोरं। त्याला मार्केट कमिटी काय करू शकत नाही। आणि जे आम्हाला त्यांना भांडणं करायचे आहेत आम्हीच करावं लागतं आहे। मार्केट कमिटी फक्त बघायचं सोंग घेते, बाकी काय करत नाही। आणि गेटमध्ये वॉचमॅन जे आहेत फक्त कागदावरती, आम्हाला तरी कुठं दिसत नाहीत। जे चोरं येतात ना तेच वॉचमॅनला काय म्हणतात, हे गबस रे, म्हणजे अरेरवी झाली इथं सगळ्यांची। आणि यावर मार्केट कमिटीचं काय बोलणं नाही आहे। कर्मचारी लोक तर आम्हाला कुठं दिसत नाहीत, फक्त टिपणं कुठं आहे, शेअर्स कुठं आहे एवढंच त्यांना माहिती आहे। त्याच्यानंतर यांना चोरी का थांबवता येत नाहीचं कारण आजपर्यंत आम्हाला कळलं नाही। आता मागच्या चेअरमनच्या टर्ममध्ये पण 1000-1200 गाडी आवक होती, असं कधी म्हणजे गोंधळ उडालेला नाही आहे। एकदम शिस्तीत कामं होत होते। आताच का कर्मचारी कुठं गायब झाले मला विचारायचं मार्केट कमिटीला। आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी कुठलेही कर्मचारी नाही आहे, ना व्यापाऱ्यासाठी कुठली सुविधा आहे, ना शेतकऱ्यांसाठी कुठली सुविधा आहे। यामुळं सगळं बोजवारा उडालेलं आहे सध्याला तरी। मार्केट कमिटीवर शेतकऱ्यांचं प्रेम आहे, तसं मार्केट कमिटीचं प्रेम शेतकऱ्यावर आणि व्यापाऱ्याला राहायला पाहिजे। पण ह्यांचं प्रेम कशावरती वेगळं आहे मला माहीत नाही आहे, एवढंच मी बोलतो।